पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेनो सर आमचा विषय हरिकीर्तन संत संग निरंतर प्रेम धनही भांडार अनेक नेनो सदन आमचा विषय हरिकीर्तन विनवी विष्णुदास नारायण आमची ऐशी परंपरा अनेक नेनो साधन आमचा विषय हरिकीर्तन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार ओम नमो जय अद्या वेद परिभाषा जय जय सुसरितात्मरूपा देवा तुझे गणेश सकल मर्दतिरासो म्हणे तिरासो अवधार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे नमस्कार आता ज्या ज्या ठिकाणी मन जाई माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु पाय तुझे दोन्ही ढाला ढाला गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची अम्हाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेनो साधन आमचा विषय हरिकीर्तन
प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त घटिका सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग भगवान पांडुरंग श्री परमात्मा जमलेले सर्व भक्तिमती माता भक्तिमती पिता तुमच्या सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग पंढरपूर निवासी संत श्रवणी नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांचे सुपुत्र नारा महाराज आणि नारा महाराजांचा हा 4 जणांचा उत्कृष्ट गोड अभंग आज बसलेले सर्व सज्जन मायबाप तुमच्या सेवेतून उतराई हो तेवढ्या करता आज एकादशीच्या या पर्व काळावर हा अभंग सेवेसाठी निवडून घेतलेला आहे. विठ्ठल आईवडिलांनो, अभंग संत श्रवणी नामदेव महाराजांचे सुपुत्र नारा महाराजांचा आहे. अभंगाला ओढी 4 आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अभंगावर विवेचन करण्यापूर्वी किम निमित्ताने आपण ह्या ठिकाणी किम निमित्ताने ह्या ठिकाणी आलो, या धर्म मंडपात बसलो. जवळ 13 वर्षापासून हे रोप ह्या ठिकाणी लावलेलं आहे आपल्या गावकऱ्यांनी. साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, भगवंताच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र अजंग ही पुण्यभूमी आणि अजंग ह्या पुण्यभूमीमध्ये जवळ 13 वर्षापासून हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि या सप्ताहातलं आजचं 6व्या क्रमांकाचं पुष्प तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने माझ्याकडे आलं. विठ्ठल बोलता 6 दिवस 5 दिवस गेले. आज 7वा दिवस, उद्या जागरण, परवा काल आणि मग हाला हे काय असा हा आजचा 6वा दिवस आणि या 6व्या दिवशी आजच्या दिवशी एकादशीचे हे पर्व आहे. पहिल्यांदा ज्यांच्यामुळे तुमचा दर्शनाचा योग आला, तुमचं दर्शन घडलं, तुमच्या सेवेची संधी मला मिळाली, आमचे ज्येष्ठ गुरु बंधू, आमचे गुरुस्थानी असणारे भगवान महाराज आणि त्यानंतर आपल्या गावातील बापू महाराज, जुलाल बापू, त्यांनी महाराजांनी बापूंना सांगितलं. बापूंनी मला फोन केला, म्हणे महाराज मला पहिल्या दिवसाची सेवा होती माझी, बरं का, पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा होती, पण काही कारणास्तव महाराजांचं इकडे तिकडे झालं म्हणून त्यांनी मला फोन केला, म्हणे महाराज तुम्हाला 6व्या दिवसाची कीर्तन सेवा करायची आहे, तर काही हरकत नाही. आणि म्हणून तुमच्या दर्शनाचा योग घडून आला. आईवडिलांनो, समाज भरपूर आहे माझ्या समोर बसलेली मंडळी, सर्व श्रुतज्ञ मंडळी, चातक मंडळी आहे. मी रोज मी कीर्तनाला कटाळलेला माणूस आहे, पण तुम्हाला पाहिल्यानंतर मला ऊर्जा आलेली आहे. विठ्ठल या कार्यक्रमासाठी जी गुणीजन मंडळी लाभलेली आहे, बरं का, या कार्यक्रमासाठी जी गुणीजन मंडळी, मी कलाकार म्हणत नाही, बरोबर, कलाकार तमाशाचे असतात, बरं का, ही गुणीजन मंडळी आहे. आणि वयोवृद्ध मंडळी आहे, म्हणजे रुजलेली मंडळी आहे का नाही. ही जी मंडळी आहे रुजलेली मंडळी आहे, अनुभवी मंडळी आहे, म्हणून अभंगही अनुभवी निवडलेला आहे का नाही. आजच्या समयाला आहे, आता जो समय आहे ना त्या समयाला आहे. वास्तविक पाहायला कीर्तनामध्ये कीर्तनकाराने समय सूचक अभंग घेतलं पाहिजे. कीर्तनामध्ये वायफळ बोलू नाही, पण कीर्तनकार बोलल्याशिवाय राहत नाही. आणि तो जर नाही बोलला तर आपलं बी समाधान होत नाही का नाही. आपण बी म्हणतो महाराज असं झालं पाहिजे, पण असो, आज कीर्तन तुम्हाला बरं वाटावं असं करणार नाही, तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करणार नाही, पण तुमचं बरं व्हावं असं कीर्तन केल्याशिवाय राहणार नाही. बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. माझा पहिलाच परिचय तुमच्या गावामध्ये, पहिलाच मोड आहे का नाही. तुमचं दर्शन घडलं आणि या ठिकाणी जी साथ संगत आहे, विनेकरी काका आपल्या गावातीलच, पेटी मास्तर बाबा, वडजई सोंदानाचे सुरेश बापू वडजई सोंदानाचे, भगवान महाराज पिंपळखेड, बाडूनाना मडाणीकर,
चुडामंडाणा कारखेडा नारायण आबा पेटी मास्तर आहे का नाही. आज तुमचे गुरु काय नाव सांगितलं, नारायण आबा तुमचे गुरुस्थानी, त्यांनी आज तुम्हाला पेटीवर बसवून तुम्ही मला सांभाळून घ्या आहे का नाही. माझा गोंधळ होत होता सुरुवातीला, तर चांगल्या पद्धतीने पेटी आणि रुजलेली मंडळी म्हणून थोडा आनंद वाटतोय. मंडळी ह्या मागे आपल्या गावातील सर्व मंडळी आहे. आबा संभाळा गावातीलच ना, गावातीलच कार्यकर्ता, गावातीलच हा माऊली महाराज जालना. वा वा, बऱ्याच लांबून आले बाबा जालन्याहून माऊली महाराज. त्यानंतर हेमराज बापू काय खेळायचे तुम्ही, वागसर बाळापूर वागसर. वा वा वा, गोड. मगन महाराज वणी आणि आपण रामनाथ महाराज धुळ्यालाच राहायचे, पण आता नाही ना, धुळ्याला राहायचे महाराज पहिले. आणि जे गोड पखवाज या ठिकाणी वाजवत आहेत आणि गोड असं त्यांचा आवाज आहे, वाजवण्यामध्ये हात असा एकदम उत्कृष्ट आहे. असे आमचे रवींद्र महाराज रानमाडा महाराजांनी दुसरं कीर्तन माझं वाजवत आहे. पहिले बरेच वर्ष पहिले कीर्तन वाजवलं आहे आणि जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय 2 तासापर्यंत असा आवाज बरोबर यांच्यापर्यंत द्या. आणि आमचे सवनसृष्टीमाले काका संताजी साऊंड सर्व्हिस कोणतं गाव, वाडी भोकर. वा महाराज, असाच आवाज 2 तासापर्यंत यांच्यापर्यंत पोहोचवा. साईबाबांची कृपा आहे, साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह आहे आणि साईबाबांच्या या पारांगणामध्ये आपण बसलो आहोत. तुम्ही आपण सर्व 2 तासापर्यंत माझ्या येण्याचं मात्र चांगलं ऐकून घ्या. विठ्ठल विठ्ठल. साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने हा आजचे हे पुष्प 6व्या क्रमांकाचं पुष्प माझ्या वाटेवर आलंय. ज्यांच्याकडे आजचे हे कीर्तनाचं पुष्प आहे आमचे हरिभक्तपरायण कैलासवासी प्रकाश जगन्नाथ मराठे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री स्वप्नील प्रकाश मराठे यांच्याकडून आजचे हे कीर्तनाचं दातृत्व आहे, म्हणजे कीर्तनाचं त्यांच्याकडे आहे. पण एक बोलू का दादा, बोलू ना, येणार नाही काका राग, माफी मागून बोलतो. हा माफी मागून बोलतो. तुमच्या मस्त एक पेट्यासमोर तुमच्या पायावर मी मस्तक ठेवतो आणि सांगतो, एकादशीच्या दिवशी अन्न दान करू नका महाराज, बरं का. एकादशीच्या दिवशी भलेच आपल्याकडे बोलवा पण त्यांना फराळच द्या, बरं का. थोडं वाईट वाटलं मला तुमच्याकडे आल्यानंतर, तुम्हाला माहिती नसेल, त्याच्याचं ज्ञान नसेल, कोणी सांगितलं नसेल, पण याच्या पुढे असं करू नका. विठ्ठल. आज एकादशी आहे आणि हा एकादशीचा पर्वकाळ आहे. तुमचा भाव चांगला आहे, मनामध्ये कंद वाटू नये का, तुमचं पुण्यच आहे. तुम्हाला त्याच्यातलं ज्ञान नाही म्हणून तुम्ही केलं, पण याच्या पुढे मात्र असं करू नका. काय आज लग्न सुद्धा आहे, आता काय करणार महाराज, एकादशीच्या दिवशी लोक लग्न काढतात, काय करणार त्यांना, काय करणार. असो आजचा हा पर्वकाळ आणि या पर्वकाळावर अभंग जो निवडलाय तो नाना महाराजांचा आहे. या अभंगाचा जर प्रतिपाद्य विषय पाहिला तर महाराज अभंगातून गोड आपल्याला चिंतन करत. आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी. आम्हाला व्रत एकादशी म्हणजे कोणतं व्रत आहे तर महाराज 2 प्रकार एकादशी सांगतात. एक एकादशी सांगतात 5 ज्ञानेंद्रिया, 5 कर्मेंद्रिया, 11 मन एका ठिकाणी आणणं, त्याला म्हणतात एकादशी धरणं. ही एकादशी. दुसरी एकादशी आपण करत नाही. एकादशी व्रत केला पाहिजे, पण कसा केला पाहिजे महाराज म्हणतात, एकादशी व्रत आपण केला पाहिजे. आजचा हा जो एकादशीचा पर्व काळावर आपला हा सप्ताह येतो, सर्वांनी एकादशी व्रत केला पाहिजे. मग कशी एकादशी केली पाहिजे महाराज, आमच्याने उपाशी राहिलं जात नाही. मग आम्ही कसं काय एकादशी करायची, तर महाराज म्हणतात काही हो, पण त्या दिवशी साबुदाण्याची खिचडी खा, पण एकादशी कर. आपल्या भाषेमध्ये असं म्हटलं जातं, आपण म्हणतो भाऊ नाही भुके राहिलं जात ना, तर असं म्हटलं जातं येता जाता, पण एकादशी कर. येता जाता का होईना आपण कर, एकादशी व्रत केलं पाहिजे. का हो महाराज, एकादशी व्रत केला पाहिजे. हो, आम्हा व्रत एकादशी. मग देव, आमचा देव एकच आहे, देव केशव तीर्थ तुळशी. आमच्या गळ्यामध्ये जी पवित्र तुळशीची माळ आहे ना, ते तीर्थ आहे आमचं. आम्ही ज्या वेळेस स्नान करतो 108 वेळा तीर्थाचं स्नान आम्हाला घडतं. देव केशव तीर्थ तुळशी. आमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ना, मग आम्हाला 108 वेळा
तीर्थाचं स्नान होतं. देव केशव तीर्थ तुळशी. का हो महाराज? नारा महाराज तुम्ही म्हणतात की तुमचं तीर्थ म्हणजे तुळशी आहे, मग बाकी तुम्ही काय साधन काय करता? तुमचं साधन आहे तरी काय? ते म्हणतात महाराज अनेक लेनोबा साधन. आम्हाला दुसऱ्या साधनाची काही गरज नाही. आमचा विषय हरिकीर्तन. आमचा विषय काय? फक्त भगवंताचं हरिकीर्तन. आम्हाला दुसरं काही घेणं देणं नाहीये, बाकीच्या गोष्टीची काही घेणं देणं नाही. आमचा विषय हरिकीर्तन. आमचा विषय हरिकीर्तन आहे. आणि त्या हरिकीर्तनामध्ये आम्हाला जो संगत मिळते ना, आम्हाला निरंतर या संतांची संगत मिळते. संत संग निरंतर. संतांची संग निरंतर आहे. प्रेम धन ही भांडार. प्रेमासारखं धन नाही महाराज. प्रेम धन ही भांडार. आमच्या जवळ जर धन असेल ना तर प्रेमाचं धन आहे. प्रेम धन ही भांडार. काहो महाराज ही अशी जी तुम्ही जी रीत सांगितली ती रीत कशी आहे? नारा महाराज म्हणतात आमचे आजोबा पंजोबा आमचे वाड वडील हीच गोष्ट करत आले. हीच गोष्ट आम्हाला सांगितली. एवढंच आम्हाला शिकवलं. विनवी विष्णुदास नारा आमची आईशी परंपरा. आमची अशी ही परंपरा आहे. मग याच्या पलीकडे आम्हाला दुसरं काही माहिती नाही, दुसरं काही येत सुद्धा नाही. तुम्हाला सुद्धा हात जोडून विनंती काका, मी तुम्हाला असं विचारतो आजोबा, जवळजवळ 13 वर्षापासून हा आपला उपक्रम आहे. भव्य दिव्य असा समाज आहे. भव्य दिव्य माझ्यासमोर बसलेली मंडळी आहे. 13 वर्षापासून हे रोप आपण लावलेलं आहे. माझ्या बोलण्याचा मात्र राग येऊ देऊ नका. मी जे बोलणार आहे ते खूप गोड चिंतन सांगणार आहे. महाराज परमेश्वराची भक्ती करत असताना, नामचिंतन करत असताना, भगवंताचं भक्ती करत असताना माणसाने रंगून गेलं पाहिजे. नारा महाराज म्हणतात माझ्या वडिलांनी जी भक्ती केली ना, माझ्या वडिलांनी कीर्तन करावं, देवाने कीर्तनामध्ये नाचावं, एवढा अधिकार माझ्या वडिलांचा होता. माझ्या वडिलांनी कीर्तन करावं, भगवंताने कीर्तनामध्ये नाचावं. आणि जनाबाईने मागून मात्र जनाबाईने मागून पाठीमागून डोळे लावून सांगावं नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना की म्हणा अभंग आहे की नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. एवढा मोठा अधिकार माझ्या वडिलांचा आहे. पण का हो महाराज तुम्ही सांगतात एकादशी व्रत केला पाहिजे. एकादशी व्रत कोणी केला होता? काय त्या महत्व एकादशीचं आहे? तुम्ही एवढं एकादशीचं व्रत सांगतात. तुम्ही आम्हाला सांगितलं एकादशी दिवशी अन्नपान करू नये. कारण की अन्न त्या दिवशी पापाचा विषय असतं. आपण अन्न खात नाही त्या दिवशी पाप खातं असं शास्त्र सांगतं महाराज एकादशीच्या दिवशी. पण एकादशीचं असं काय महत्व आहे तुम्ही एवढं सांगताय? एकादशी कोणी केली? तर महाराज एक असा पर्व काळ गेला की रुक्मांगद नावाचा राजा आणि त्या रुक्मांगद नावाच्या राजाच्या नगरीमध्ये त्याच्या बगीच्यामध्ये स्वर्गातून देवी देवता फुलं चोरण्याकरता यायची मंडळी. कुठून यायचे? स्वर्गातून यायचे फुलं चोरण्याकरता. कीर्तन चिंतन देऊन ऐकायचं बरं का. मी सांगितलंय तुम्हाला हसवता येत नाही कीर्तनामध्ये. मला चुटकुली मी सांगता येत नाही कीर्तनामध्ये. मला भक्ती ज्ञान प्रीत इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती उराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. काही बी नाही, काही नाही. रुक्मांगद नावाचा राजा आणि त्याच्या नगरीमध्ये आणि त्या बगीच्यामध्ये फुलं चोरीला जायची. त्या राजाने पहारेकरी ठेवली की आता रे आपल्या बगीच्यातून फुलं चोरीला जातात, पहारा करा. कोण आपल्या नगरीमध्ये फुलं चोरून जातं म्हणजे या बगीच्यातून फुलं घेऊन जातं मात्र काय नेमकं? आणि ते शिपाई सुद्धा जायचे पण त्यांना चोर काही सापडायचे नाही. कारण की स्वर्गाहून देवी देवता यायची आणि त्या तिथून ते फुलं चोरू घेऊन जायचे. एक दिवस काय झालं, ते फुलं चोरण्याकरता आले, फुलं घेण्याकरता आले आणि त्यांचं विमान बंद पडलं महाराज. विमान बंद पडल्यामुळे त्यांना वापस जाता येईना आणि त्या शिपायांना मात्र ते सापडले. शिपायांना सापडले ते देवी देवता सापडल्यानंतर एक शिपाई घरी गेला. रुक्मांगद राजाला सांगितलं राजा साहेब आपल्या बगीच्यातून जे फुलं चोरीला जायची ते चोर सापडले बरं. महाराज कोण रे ते फुलं चोरणारी? म्हणे महाराज ते काही इथले नाही स्वर्गातले. म्हणे कसं काय तुम्हाला सापडले? अहो म्हणे ते सापडले नसते, त्यांचं विमान बंद पडलं. रुक्मांगद नावाचा राजा आणि त्या बगीच्यापर्यंत चालत आला आणि त्यांनी पाहिलं चोर सापडले याचा आनंद नाही, पण स्वर्गातून देवी देवता आपल्या बगीचेत फुलं चोरायला यायचे त्याचा आनंद. महाराज त्याचा आनंद स्वर्गातून. एवढं कशा करता सांगते मंडळी? एकादशी आहे म्हणून
अजून अभंगामध्ये गेलेलो नाही आणि मला अभंग सोडून बोलता येत नाही. अजून फक्त एकादशीचं महत्व कारण की आपण एकादशी केली पाहिजे. एकादशीचं महत्व काय एवढ्या करता सांगतोय, बाकी दुसरं काहीच नाही बरं का. आणि ते देव सापडले आणि यांनी हात जोडले का हो तुम्हाला स्वर्गात फुलं मिळत नव्हती, तुम्ही इथे आले, पण आले तर आले मग तुम्ही सापडले कसे? म्हणे महाराज आम्ही सापडलो नसतो, पण आमचं हे विमान पण पडलं, आता आम्हाला वापस जायची पंचायत आहे. आता याला सुरू कसं करायचं? कारण की विमान काही खाली पडलेलं नाही. कुठे पडलेलं आहे? स्वर्गात. याचे पार्ट कुठे सापडतील? मग याचे पार्ट कुठे सापडतील? स्वर्गातच. मग म्हणे आता विमान चालू कसं होईल? आम्हाला परत जाण्याकरता विमान एक गोष्ट मात्र तुमचं एक कलियुग आहे ना, हा मृत्यूलोक आहे ना. म्हणे हो. म्हणे तुमच्या नगरीमध्ये जर आज कोणी एकादशी व्रत केला असेल, काय सांगतो मी, तुमच्या या नगरीमध्ये जर कोणी एकादशी व्रत केला असेल आणि त्यांनी जर आमच्या विमानाला हात लावला तर आमचं विमान परत जाईल. रूपमांगत राजा म्हणतो एकादशी काय नेमकं आम्हाला माहिती नाही, आणि काही नाही एकादशी माहिती राहत नाही. काय उपाय एकादशी आहे का नाही? तसं एकादशी काय आम्हाला माहिती नाही. म्हणे महाराज जाऊ दे, तुम्हाला माहिती नसेल ते काही हरकत नाही, पण तुमच्या नगरीमध्ये जर सकाळपासून कोणी जर आज उपाशी असेल, त्यांनी जर अन्न घेतलं नसेल, तर त्यांनी जर आमच्या विमानाला हात लावला तरी सुद्धा आमचं विमान उठून जाईल, सुरू होऊन जाईल. राजाने 2 शिपाई पाठवले, नगरीमध्ये नागोरा पिटवला. ऐका, जो सकाळपासून अन्न पाणी घेतलं नसेल, जो कोणी उपाशी असेल, त्याने जर दरबाराला देऊन सांगितलं की मी आज सकाळपासून उपवासी आहे, त्याला राजा 5 गाव इनाम देणार आहे, धन धान्य सर्व काही देणार आहे. पण त्यांनी मात्र नगरीत यावं. नेमकं नगरीमध्ये सकाळी 9-10 वाजेपर्यंत 8-9 वाजून गेले तोपर्यंत कोण उपाशी राहतो? कोण उपाशी राहील? कोणीच नाही. नगरीमध्ये कोणीच उपाशी नाही. पण सकाळी असं घडलेलं होतं की एका जोडप्याची भांडण झालेलं होतं बघा, आणि एका नवऱ्याने त्या बाईला असं कुंचलेलं होतं की सकाळपासून डोकं भाजून पडलेली होती, अन्न नाही पाणी नाही, झोपलेली होती. आणि सासूबाईने हा डांगोरा ऐकला, म्हणजे दोंडी ऐकली. ती म्हणे बस आपला फायदा आहे. आपली सकाळपासून आपली सुनबाई उपवासी आहे, आणि मात्र ही उपवासी असल्यामुळे ही जर त्या राज दरबारामध्ये गेली तर मात्र आपलं फायदा होईल. मग तिने काय सांगितलं, शिपायांना बोलवलं, तुम्ही इकडे या, तुमच्या राजाला असं कोणी पाहिजे ना, आमची घरी आमची सुनबाई आहे, ती तिथे येईल, पण ती माझं ऐकणार नाही, तुमचं ऐकणार नाही. म्हणे कोण? तिला घेऊन येईल कोण? म्हणे ज्याने सकाळी बदलली ना तोच पाहिजे. तिथपर्यंत घेऊन जायला. म्हणे असं त्याला घ्यायला गेले तर आता तो ऊस तोडायला गेलेला होता बिचारा, त्याला आणलं. त्याने सांगितलं बघ आपलं भांडण झालेलं आहे, मी तुला मारलेलं आहे, पण त्याचा फायदा आहे, आपल्या दरबारात जावं लागेल. म्हणे मी येणार नाही. म्हणे सकाळी 2-3च टाकले, आली नाही तर अजून जोडेल. ती म्हणे मार खाण्यापेक्षा गेलेलं बरं. तिथपर्यंत दरबारामध्ये गेल्यानंतर शिपाईने त्या बगीच्यापर्यंत आणलेलं आहे, आणि आणल्यानंतर त्या देवी देवतांनी हात जोडले. सकाळपासून ही बाई उपवासी आहे, अन्न पाणी काही घेतलेलं नाहीये. म्हणे महाराज या बाईने जर आमच्या विमानाला हात लावला तर विमान चालू होईल आणि आम्ही परत स्वर्ग लोकात जाऊ. बघा माई बाबा, तुम्हाला एवढ्या करता सांगतोय की त्या बाईने विमानाला हात लावल्या ते विमान सुरू झालं. ते देवी देवता त्या विमानात बसले आणि ते स्वर्गात गेले. हा कशाचा चमत्कार? हा कशाचा चमत्कार? ऐका, कारण की त्या दिवशी जो व्रत होता, आजची एकादशी आहे ना, पाप मोचनी एकादशी. आजची कोणती एकादशी आहे? आजची जी एकादशी कोणती एकादशी आहे? पाप मोचनी एकादशी आहे. आणि ते विमान स्वर्गात गेल्यानंतर रूपमांगत नावाचा जो राजा आहे, तो राजा म्हणतो आजपासून आपल्या नगरीमध्ये अन्नपान कोणी घ्यायचं नाही. आपल्या सर्व गावांनी आजपासून एकादशी केलीच पाहिजे अशी त्यांनी दंडी पिटवली. पण त्याच्या अगोदर ज्यांनी विमान चालू केलं त्यांना रथात बसवलं, आणि पूर्ण नगरीमध्ये वाजत गाजत त्यांची पालखी सोहळा निघाला, जसा आपला उद्या निघाला असा. मग बघा आता रथामध्ये ती बसलेली आहे. बघा एवढं तुम्हाला ऐश्वर्य आणि एवढं तुम्हाला जर आज भोगायला मिळते, कोणामुळे? ती म्हणते त्याला रथामध्ये. तो म्हणे ते तुझ्यामुळे नाही, मी जर सकाळी तुला बदललं नसतं काय
तर ही काही आपल्याला घडलं नसतं. सांगायचा भावार्थ असा आहे, त्या दिवसापासून त्या नगरीमध्ये एकादशीचा व्रत सुरू झाला आणि ती एकादशीचा व्रत सुरू झाल्यामुळे त्याने आपलं पूर्ण गाव वैकुंठात त्याने एकादशी नगरी गेली गोड प्रमाण दिलं ना महाराजांनी. रुक्मांगत एकादशी आणि नगरी नेली, मग त्याने नेला एक गाव, त्याने एक गाव नेलं. आपण कमीत कमी एक त्यानंतर आहे का नाही. आज हा पर्व काळ आहे, त्या पर्व काळावर आपण जो अभंग निवडला तो नेमका त्या पर्व काळावर आहे. आपला 6वा दिवस आहे. आई वडिलांनो, तुम्ही आपण सर्व परमार्थी आहोत. या व्यासपीठावरून काही सांगू नये, कारण आजच्या या पर्वाला मागे पुढे बसलेली सर्व मंडळी, सर्वांना कळत नाही असं नाही, पण एक बोलू का, कळतं पण शाबास, कळतं पण कळत नाही. अजून एक शब्द बोलतो, निंदकाचे घर असावे मुंगीमध्ये नाही, कुठे मग, निंदकाचे घर असावे शेजारी. वा वा, चांगलं बोलतात तुम्ही, आहे का नाही. निंदकाचे घर असावे शेजारी, कधी कोणाची निंदा करू नये. आई साहेब, कधी कोणाची निंदा करू नये, आणि केल्याशिवाय कबूल बी होतात बा तुम्ही इथे, आहे का नाही. अरे असे किती कीर्तन ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये परिवर्तन होईल. आणि कीर्तन म्हणजे परिवर्तनाचा चांगला आहे मंडळी. कीर्तन ऐकल्यानंतर परिवर्तन झालंच पाहिजे, आणि होत नसेल तर आपल्यापेक्षा बेवड्या चांगला. आपल्यामध्ये जर परिवर्तन होत नसेल तर बेवड्या चांगला. कारण का, अरे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. नुसतं बोलू नाही. जर तुम्ही नेहमी सांगत असतो मुख में राम, शाबास, काय बोलतात बुवा तुम्ही, मुख में राम, आणि क्या करे ज्ञानेश्वरी, अरे पण ज्ञानेश्वरी काय करू शकत नाही. भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, आणि कृपा करी हरी दयामणी. तुम्हाला सांगू का, एक गोष्ट सांगतो. साईबाबांचा हा पर्व काळाचा सप्ताह आहे, आणि बाबांच्या दरबारामध्ये आपण आहोत. मागे पुढे बसलेली मंडळी 2 तास आपण कीर्तन चित्त देऊन ऐकायचं. माणसामध्ये परिवर्तन व्हायलाच पाहिजे, आणि होत नसेल तर ऐका, माझ्या समोर जे मंदिर आहे ते साईबाबांचं मंदिर आहे. सबके लिए खुला है, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, याला इथे भेदभाव नाही. आणि ज्याच्या डोक्यात भेदभाव असेल तो परमार्थी नाही. भक्ताचा जो भाव आहे तो निष्ठावंत भाव पाहिजे. निष्ठावंत जर भाव असेल, निष्ठी नको. ऐका, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, खूप महत्वाची गोष्ट आहे. महाभंगाकडे येतो बघा. एकाने साईबाबांच्या दर्शनाकरता जाण्याकरता 4 व्हीलर गाडी काढली. साईबाबांच्या दर्शनाकरता गेला, आणि साईबाबांच्या दर्शनाकरता गेल्यानंतर लाखो रुपयाचं मंदिर बांधून ठेवलेलं आहे. साईबाबांच्या दर्शनाकरता गेला, आणि त्या बारीमध्ये उभा राहिला. एका फुलवाल्याला सांगितलं, दादा, अरे माझ्या साईन करता 1000 रुपयाचा हार बनव. किती रुपयाचा बापू? 1000 रुपयाचा हार बनव. 1000 रुपयाचा हार बनवला साईन करता. 1000 रुपयाचा हार बनवला. बारीमध्ये उभा राहिला, म्हणजे लाईन मध्ये उभा राहिला दर्शनाकरता. आणि त्या मंदिराच्या बाहेर काही भिकाऱ्यांची मुलं उपाशी होते. महाराज उपाशी होते. 2 दिवसापासून तुकडा मिळाला नव्हता त्यांना, आणि ते पडत आले आणि याच्या पायावर झुकले, आणि याला म्हणतात, काका, अहो 2 दिवसापासून आम्ही उपाशी आहे, त्यानं काहीतरी खायला. याने किती रुपयाचा हार बनवलाय? आजोबा किती रुपयाचा हार आहे? 1000 रुपयाचा हार आहे. हा काय मागतोय? फक्त काहीतरी काका त्यांना खायला उपाशी 2 दिवसापासून. याने काय केलं पाहिजे? आणि याने सांगितलं, अरे म्हणजे तुझ्यासारखे भरपूर येतात, हा तू चाल. 2 तास उभं राहिला दर्शना करता. किती तास? आणि भिकाऱ्याच्या मुलाला हाकलून दिलं.
हाकलून दिलं. हे दृश्य एक नास्तिक माणूस पाहत होता. नास्तिक कोण पाहत होता? नास्तिक. त्या नास्तिकाने त्या मुलाला बोलवलं, इकडे रे बाळा इकडे. काय करत होता? त्याच्याकडे काय मागतो? ये, माझा धंदा झालेला आहे. तो बूट पॉलिश करणारा नास्तिक होता. त्याने आपल्या गल्ल्यातून 10 रुपये काढले आणि याला दिले, या मुलाला दिले. तो कुठेतरी उन्हाळ्याचे दिवस असेल, काहीतरी रस पिला असेल, काहीतरी घेतला असेल, काही खाल्लं असेल, त्याचा आत्मा तृप्त झाला आणि तो साईच्या मंदिरावर फरची पुसायला सुरुवात केली. त्याने साईच्या मंदिरावर फरची पुसतोय. हा 2 तासानंतर दर्शन करून बाहेर आला आणि 2 तासानंतर बाहेर आल्यानंतर मंडळी त्याच्या गाडीमध्ये बसायला जाऊ तोपर्यंत या नास्तिक माणसाने आवाज दिला, अहो नाना, अगो थांबा थोडं. काय झालं वाटतं साईचं दर्शन? म्हणे हो झालं. किती टाइम लागला साईच्या दर्शनाकरता? म्हणे 2 तास लागले. काय साईंचं रूप होतं का हो? म्हणे तुम्हाला तुमचा साई बोलला का? कोण म्हणतं? कोण म्हणतं? नास्तिक. कोणाला? हा 2 तास दर्शनाकरता गेला त्याला. का हो तुमचा साई तुमच्याशी बोलला का? अहो म्हणे काय साईंचं रूप होतं. साई कसं काय बोलेल? पण साईंचं रूप पाहिल्यानंतर आनंद झाला बरं. अहो म्हणे तुमचा साई तुम्हाला बोलत नसेल. हा नास्तिक म्हणतो माझा साई मला रोज बोलतो. कोण म्हणतं? नास्तिक. त्या भक्ताला माझा साई मला रोज बोलतो. अहो म्हणे असं होऊ शकत नाही. साई बाबा तुमच्याशी कसा बोलेल? म्हणे माझा साई पाहायचा का तुम्हाला? माझा साई बाबा कोण आहे? म्हणे कोण आहे? मग त्याने बोट दाखवलं. कोणाकडे? जो फरची पुसवता त्याच्याकडे. तो माझा साई आहे. कोण? तो मंदिरात बसलेला माझा साई नाहीये. अरे सर्वांच्या हृदयामध्ये माझा साई आहे. आणि जर तू त्या करता 1000 रुपयाचा हार घेत असेल आणि याला जर 5 रुपये अन्नदानासाठी देत नसेल तर मग तुझा मंदिरात जाऊन सुद्धा काही फायदा? काही फायदा? काय फायदा आहे सांगा ना. आता माझ्या मागे सर्वजण बोलणार ना मंडळी. आई साहेब बोलणार ना माझ्या मागे सर्वजण. मग सर्वांनी बोलायचं बरं का दादा. सर्वांनी म्हणायचं दादा बोलता आलं तर जरूर सर्वांनी बोला. मी नेहमी म्हणत असतो. नेहमी कोणत्या गात्यात सापडणार नाही पण मी नेहमी म्हणत असतो. बोलायचं सर्वांनी आता. तुम्ही अंतरणा परदा खोलिलो, तुम्ही अंतरणा परदा खोलिलो, गुजरातीमध्ये पण त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. मी आता जे सांगितलं ना तुम्हाला त्याचा अर्थ येतो. तुम्ही अंतरणा परदा खोलिलो. काय? अरे अज्ञान बाजूला करा. असं लिहिलं होतं अगोदर, ज्ञानाचा दिवा आहे काय नाही. माणसं ऐकतात हो. मला सांगा काका, दगड किती दिवस पाण्यात राहिला म्हणजे दगड पाणी पितो? दगड बापू, जुलाल बापू, दगड किती दिवस पाण्यात राहिला म्हणजे पाणी पितो? दगड पाणी पिऊ शकत नाही. 4 महिने दगड पाण्यात ठेवा, वर काढा जसा ना दगड. 8 महिने पाण्यात ठेवा, वर काढा जसा ना कोण. 12 महिने पाण्यात ठेवा, वर काढा जसा ना कोण. तुम्ही असताय. आपण माऊलीला विचारू ना मग. माझ्या भक्तीवीन जडो त्याचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. माऊली म्हणता माझ्या भक्तीवीन जडो त्याचे जियाले पण. काय कामाचा तो? काय कामाचा आहे सांगा ना. म्हणून त्यांनी सांगितलं हे कुठल्या गात्यात सापडणार नाही पण अर्थ इतका गोड आहे. तुम्ही अंतरणा परदा खोलिलो. काय करा? तुम्ही रटिलो प्रभु नाम छेलो फेरोचे. म्हणजे काय? हा मनुष्य जन्म शेवटची पाडी आहे.
मनुष्य जन्म शेवटची पाळी आहे, म्हणून तमे रटिलो प्रभू नाम चेलो फेरो छे, काय काय शेवटची पाळी आहे मनुष्य जन्म. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश सकळांच्या पाया, आणि आपल्याला चित्त शुद्ध मागे झाले पाहू नका, मागे झाले पाहू नका. काकांनी प्रमाण दिलं म्हणजे कीर्तनकाराने बोलायलाच, बोलत नसेल तर भांडवल नाही समजून जायचं आपण. बोलत नसेल तर भांडवल नाही समजून जायचं. आता अनुभवी माणसं आहे ते, मी जे बोलतो त्यांना कळलं म्हणून तिथे होते, इथे आले की महाराजांना काय पाहिजे त्यांनी बरोबर दिलं. मागे झाले पाहू नका, आणि पुढे जामीन आहे. कशा करता जामीन आहे? बरं तुमचं नाव काय महाराज? रवी महाराज. रवी महाराज मी तुम्हाला बघा सवी मंडळीवर काही इथे यांच्याकडे बघा. आता तुम्ही आळंदीला किंवा कुठेतरी गुरुजवळ काय शिकले? बर, हा जो मृदुंग आहे ही तुमची साधन आहे आजोबा, ही यांची साधन आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही त्याच्या पडतात का नाही? कारण की तुमची साधन आहे ना, पाया पडायलाच पाहिजे. काका हे रोज याच्या पाया पडतात, ही त्यांची साधन आहे. आई साहेब ही यांची साधन आहे. पण कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर हे त्याला मारत होते. मारत होय ना? का बरं? ते काय म्हणतात आहे का बापू, कीर्तन चालू होण्याच्या अगोदर त्याला त्या हातुडीने मारत होते. त्यांचं म्हणणं असं आहे तो स्वरात आला असे गणस बेसोर आहे. पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे. ते बेसोर स्वरावर आले पाहिजे, तेवढ्या करता बोलावं लागतं. नाही तर संतांना काही गरज नाही, संत बोलूच शकले नसते. तुम्हाला अजून सांगू का? अजून सांगतो बघा. जाऊ द्या, अपंग राहिला तर राहिला, येईल मी पुन्हा. नाही अपंग राहिला तर राहिला. पण तुम्हाला आज तुमची तुम्ही मंडळी खूप गोड मंडळी आहे, आणि आज तुम्हाला पाहिल्यानंतर माझा थकवा गेला. रोज माझं चिंतन आहे, रोज कीर्तन आहे. तुम्हाला खरं सांगू, रोज 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 गाडीवर फिरायचं, रोज जायचंय. का? किती न रजनी आणि बघा 11,000 रुपये ठरवले दादा, काही कमी नाही ना हो. कमी आहे का मला? आजची कीर्तनाची सेवा किती आहे? 11,000 ठरवले महाराज, ऐका नाही. आणि लाली लावणारे 41 घेतात बुवा. असे प्रमाण तुम्हाला ऐकायला भेटले नसतील, कारण की तू कीर्तन करतच आहे म्हणून त्यांना सुचता येते. अनुभव नाही पोटी आणि त्याच्या ऐकू नाही. गाथ्यामध्ये 3039 क्रमांकाचा अभंग आहे. मुखी सांगे ब्रह्मज्ञान, जण लोकाची कापी तो मान, कथा करतो देवाची आणि अनुभवच नाही आपलाशी. काय सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी? मुखी सांगे
ब्रह्मज्ञान जन लोकाची कापतो मान, कथा करतो देवाची आणि अनुभवच नाही आपणाशी, त्यात हे प्रमाण आहे. अनुभव नाही पोटी त्याचा ऐकू नाही गोष्टी. आता तुम्हाला अनुभव सांगतो, ज्यांचा अभंग आपण सेवेसाठी घेताना थोडंसं प्रमाण सांगतो बघा. आता आपण मुद्द्यावर येऊ, जाऊ द्या तिकडे बाकीच्या गोष्टी नंतर राहिलं तर सांगायचा प्रयत्न करेल. अभंगाच्या चिंतनाकडे येतो. ऐका, महत्वाचा विषय. आपल्या जीवनामध्ये एकादशीचं व्रताचं तुम्हाला महत्व सांगितलं. ऐका ना, किती गोड चिंतन आहे. ज्यांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे त्यांचे वडील म्हणजे नामदेव महाराज. नामदेव महाराजांचा आणि ते वाळवंटामध्ये कीर्तन चालू मंडळी. ते वाळवंटामध्ये कीर्तन चालू असताना काही संत मंडळी भगवंताचे दर्शन करत असताना त्या संतांमध्ये माझे निवृत्ती दादा, माझी माऊली, सोपान काका आणि आईसाहेब मुक्ताई हे चारही भाऊबंड त्या ठिकाणी होते. आणि मुक्ताई साहेबांनी निवृत्ती दादांना सांगितलं, दादा आपण देवाचं दर्शन तर केलं, आपण भगवंताचं दर्शन तर केलं, पण हा जो आवाज येतोय ना, हा किती गोड आवाज आहे, हा किती गोड आवाज आहे, हा कोणाचा आवाज आहे का दादा? निवृत्ती दादांनी सांगा, अगं मुक्ता, आपलं भगवंताचं दर्शन झालं, आता आपण त्यांच्याकडे जातोय. त्यांचं नाव आहे नामदेव महाराज. काय नाव आहे त्यांचं? नामदेव महाराज. आणि त्यांच्या कीर्तनाकरता आपण जाणार आहोत आता. मग मुक्ताई म्हणते, दादा चला ना मग लवकर, आपण कीर्तनाकरता जाऊ. महाराज, माझे निवृत्ती दादा, माझी माऊली, माझे सुपन काका आणि आईसाहेब मुक्ताई त्या कीर्तनामध्ये येऊन बसले मंडळी. बरीच संत मंडळी अगोदर कीर्तनामध्ये बसली होती. बरीच संत मंडळी कीर्तनामध्ये बसली असताना आणि कीर्तन रंगात आलेलं आहे. कीर्तन रंगात आलेल्या कीर्तनामध्ये साक्षात भगवंत नाचतायत. एवढा मोठा अधिकार नामदेव महाराजांचा आहे. सर्व संत मंडळी कीर्तन रंगात आलेलं आहे. असा त्या ठिकाणी पुरावा आहे की कीर्तनामध्ये छोटे हात वाजवले, एका संतांनी हात, छोटे हात म्हणजे तुटलेले हात वाजवले तर हात आले. कीर्तनामध्ये हात फुटले म्हणून कीर्तनामध्ये टाळी वाजवली. आपण वाजत शाबास नाही म्हणतात तुम्ही.